श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या व्हिडिओत आपण ऐकलत की सूचक स्वप्नांच्या माध्यमातून भगवंत किंवा परमेश्वर वेगवेगळ्या वेळी मार्गदर्शन करत आलेले आहेत आणि त्यावर आम्ही चालण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे आणि आजही करतो आहोत. पुढच्या टप्प्यावरती थेरपिस्ट म्हणून काम करत असताना हेच गुरुकृपेचं जे वरदान आहे, जो आशीर्वाद आहे, तो अधिक विस्तारलेला आणि वृद्धिंगत झालेला मी अनुभवलेला आहे. मात्र जशी गुरुकृपा प्राप्त होते त्याप्रमाणेच गुरूंकडून वेगवेगळ्या वेळी परीक्षाही घेतली जाते याचंही भान आता मला यायला लागलं होतं. खरं तर गुरुकृपा होत असताना कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली जाते असं मी म्हणणार नाही. मात्र ज्या वेळेला एखादी व्यक्ती कठीण प्रसंगात जात असते त्यावेळेला मात्र ती निश्चितपणे असं म्हणू शकते की भगवंत किंवा परमेश्वर माझी परीक्षा घेतो आहे. मीही याला अपवाद नाही. पुढच्या टप्प्यावरती PLR थेरपिस्ट म्हणून काम करताना ज्या वेळेला लोक आपल्या समस्या घेऊन येतात त्यावेळेला ध्यानाच्या अवस्थेमध्ये डिव्हिनिटी किंवा सद्गुरू तत्व जे आहे ते त्या जीवाचे प्रश्न सोडवण्यासाठी दृश्य स्वरूपात, अनुभूतीच्या स्वरूपात त्या व्यक्तीला अनुभव देत असतं. डिव्हिनिटी किंवा गुरुतत्व ज्या वेळेला अशा प्रकारे सेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन करतं त्यावेळेला निश्चितच सेशनसाठी आलेल्या व्यक्तीची आध्यात्मिक अवस्था ही उन्नत अशीच असते. या उन्नत अवस्थेमध्ये असलेल्या व्यक्तीला माध्यम बनवून कधीकधी थेरपिस्टसाठी सुद्धा भगवंत मार्गदर्शन करतो. मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून असंच एक मार्गदर्शन आपल्यासमोर मांडणार आहे ज्यानं माझ्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. माझ्याकडे 30 ते 35 वयोगटातला एक तरुण स्वतःच्या व्यावहारिक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आला होता. तो व्यावसायिक होता आणि व्यवसायातले चढ उतार कमी होऊन मार्ग प्रशस्त व्हावा आणि सुसह्य व्हावा यासाठी PLR त्याला करून घ्यायचं होतं. नेहमीप्रमाणे PLRच्या दुसऱ्या सेशनमध्ये सद्गुरू कृपेमुळे हा मुलगा ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये गेला. खरं तर आध्यात्मिकदृष्ट्या हा जीव इतका उन्नत अवस्थेमध्ये होता की सेशनच्या उत्तरार्धामध्ये गुरुस्वरूपामध्ये साक्षात शिवतत्व त्याच्या समोर येऊन उभं राहिलं आणि त्याला अनुभूतीच्या स्वरूपामध्ये आशीर्वादही त्यांनी दिला. सेशन शेवटाकडे चाललं होतं आणि अचानक त्यांनी थेरपिस्टसाठी एक संदेश आहे असं सांगितलं. मी तो संदेश ऐकण्यासाठी उत्सुक होते. त्यांनी मला विचारलं, विश्वनाथ कुठे आहेत? मी म्हटलं ते आत्ता इथे नाहीत, मात्र तुम्ही जर काही निरोप असेल तर मला सांगा, मी त्यांच्यापर्यंत पोहोचवते. पुढे त्यांनी मला विचारलं, मी जे काही सांगणार आहे ते ऐकण्याची तयारी आहे का? खरं तर अशा प्रकारच्या संवादाची एव्हाना मला सवय झाली होती. त्यामुळे मी देखील नम्रपणे पण अतिशय धीटपणे त्यांना म्हटलं, आपण जेही काही सांगणार आहात ते ऐकण्याची माझी तयारी आहे. किंबहुना आजवरच्या सेशन्समधून आपणच मला तयार करत आणलेलं आहे. हे ऐकल्यानंतर त्यांनी मला एक वाक्य सांगितलं, आम्ही तुझ्या आईला कैलासाला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. हे वाक्य ऐकल्यानंतर त्याचा अर्थ मला लगेचच कळला. मात्र तो पचण्याची क्षमता माझ्यामध्ये त्यावेळी अजिबात नव्हती. काही क्षण अंधारून आल्यासारखं वाटलं आणि मी एकदम शांत बसले. खरं तर मला सुचत नव्हतं. मेंदू बधीर झाला होता आणि काय करावं हे कळत नव्हतं. समोर झोपलेली व्यक्ती ही ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये होती आणि तिच्या स्वरयंत्राच्या माध्यमातून स्वतः साक्षात शिवतत्व माझ्याशी संवाद साधत होतं. आणि जो निरोप त्यांनी दिला होता तो मात्र मनामध्ये, बुद्धीमध्ये, विचारांमध्ये भूकंप करणारा होता. ज्या आईशी मी जवळपास 35-36 वर्ष नीटपणे बोलले नव्हते, तिच्याच या ताणलेल्या नात्यामुळे मी स्वतःचं PLR करून घेतलं आणि नंतर थेरपिस्ट होण्यापर्यंतचा प्रवास झाला. या सगळ्या गोष्टींचं निमित्त असणारी ती, माझ्या जन्माचं निमित्त असणारी ती आता काही दिवसांचीच सोबती आहे हे साक्षात परमेश्वर समोर येऊन मला सांगत आहेत. खरं तर जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती मृत होणारच आहे, मृत्यू पावणारच आहे. कुणीही इथं अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. मात्र अशा प्रकारे जिवंत असलेल्या व्यक्तीचा मृत्यू काळाच्या आधी एखाद्या व्यक्तीला कळणं हे केवळ आजच्या काळामध्ये कल्पित वाटावं असंच आहे. मी मात्र ते अनुभवत होते.
धीर एकवटून सेशन पूर्ण केलं आणि ती व्यक्ती ध्यानाच्या अवस्थेमधून बाहेर आली. आता खरा कसोटीचा काळ सुरू झाला होता. ही गोष्ट मी लागलीच विश्वनाथला सांगितली. दत्त महाराज, त्यांची कृपा आणि कृपाशीर्वाद यांचा अनुभव आम्ही घेत आलो होतो. त्यामुळे जे काही सेशनच्या माध्यमातून सांगितलेलं आहे त्याच्याविषयी यत्किंचितही शंका मनामध्ये नव्हती. हे घडणार हे मात्र माहिती होतं, मात्र कधी घडणार याचा काळ अनिश्चित होता. त्यामुळे सातत्यानं डोक्यावरती टांगती तलवार होती. हे सेशन झाल्यानंतर साधारणपणे 6 महिने तिचा सहवास आम्हा सगळ्यांना लाभला. मात्र व्यक्तिगत जर मला विचाराल तर 6 महिने कदाचित दर क्षण मी तिचा मृत्यू चिंतत होते का काय असं मला वाटत होतं. कारण बाह्य जगाला, कुटुंबियांना, विश्वनाथला दाखवताना मी नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होते. मात्र माझ्या मनामध्ये एक वेगळा संघर्ष सुरू होता. एकीकडे आईचं जाणं आणि दुसरीकडे या कामाची सत्यता. स्केप्टिकल असलेला माझा स्वभाव इथं देखील माझ्यावरती मात करण्याचा वारंवार प्रयत्न करत होता. कदाचित याच माझ्या स्वभावामुळं मला या कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ मी स्वतःच खेचून आणली होती का काय असं मला वाटायला लागलं होतं. एकीकडे आई जाणार याचं शल्य, तर दुसरीकडे आईच्या जाण्यानं जे काही सेशनमध्ये काम होतं ते अधोरेखित होणार ही दुसरी बाजू. या 2 बाजू सावरत असताना नॉर्मल राहणं, तिच्यासमोर चेहऱ्यावरती रेष न बदलता कायम वावरणं खरोखर खूप अवघड होतं. माझ्या सुदैवानं माझ्या कुटुंबातल्या काही लोकांना विश्वासात घेऊन हे मी सांगितलं. याच्यामध्ये आम्ही दोघं पती पत्नी, माझा धाकटा भाऊ, त्याची बायको आणि थोरली वहिनी ही माणसं सहभागी होती. मोठे बंधू आणि वडील यांना या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवलं. खरं तर ते दोघेही खूप हळवे होते, म्हणूनच आम्ही सगळ्यांनी ठरवून हा निर्णय घेतला. मात्र 5 जणांना 6 महिने प्रचंड अवघड गेलेले आहेत. आपली सासू आता काहीच काळ आपल्याबरोबर राहणार आहे या भावनेनं दोन्ही भावजया आणि विश्वनाथ नेहमी कासावीस व्हायचे. तर दुसरीकडे आपली आईच आपल्याला सोडून जाणार आहे याचा जो ताण आहे तो माझा भाऊ आणि मी आपापल्या परीनं सहन करत होतो. साधारणपणे सेशननंतर 6 महिन्यांनी नवरात्रामध्ये आईचं पोट दुखायला लागलं, म्हणून तिला नेहमीच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर कावळीची शक्यता आहे असं सांगितलं आणि आम्हाला तिला ॲडमिट करण्याचा सल्ला दिला. आम्ही त्याप्रमाणे तिला ॲडमिट केलं. तिच्या वेगवेगळ्या टेस्ट करणं सुरू झालं होतं. खबरदारी म्हणून तिला ICUमध्ये हलवण्यात आलं. ICUमध्ये असताना गोतावळ्यात राहिलेल्या माझ्या आईला प्रचंड एकटं वाटू लागलं. तिनेच डॉक्टरांना रिक्वेस्ट केली की मला रूममध्ये शिफ्ट करा, जे काही टेस्ट असतील त्या चालू राहू देत, पण मला माझ्या लेकराबाळांना बघू द्या. एकत्र कुटुंबामध्ये अख्ख्या कुटुंबाचा कणा असलेली माझी आई रूममध्ये शिफ्ट झाल्यानंतर तिच्या जीवाभावाचं प्रत्येक माणूस तिला भेटून गेलं. दुसऱ्या दिवशी रात्री सगळ्यात उशिरा मी आणि विश्वनाथ तिला भेटून आलो. त्या दिवशीचा तिच्याबरोबर झालेला संवाद आजही मला स्पष्ट आठवतो. मी तिच्या कपाळावरती हात ठेवला होता आणि तिला सांगत होते की अगं भगवंताचं नाव घे. ती मला म्हणाली, मला कोणाचंही नाव आत्ता आठवत नाही, फक्त वेदना जास्त होत आहेत, तू डॉक्टरांना सांग आता बास झालं. मी माझ्या आईला दटावणीच्या स्वरूपात म्हटलं, अगं तू घरी दारी कोणाचंच ऐकत नाहीस, किती हट्ट करतेस, शांत पडून राहा. हे मी म्हटलं आणि मी बाहेर आले. खाली आल्यानंतर मी विश्वनाथला म्हटलं, बघा ती आज विड्रॉल करणार. विश्वनाथ मला म्हणाले, सारखं तुझ्या डोक्यामध्ये ते सेशन चालू असतं, जरा शांत हो, व्हायचं तेव्हा होईल, तू काळजी नको करूस. आणि असं म्हणून आम्ही घरी आलो. माझा धाकटा भाऊ दवाखान्यामध्ये थांबला होता. पहाटे पहाटे घरामध्ये लँडलाईनवर त्याचा फोन आला आणि तो अतिशय व्याकुळ होऊन मला म्हणत होता, तू पहिल्यांदा दवाखान्यात ये. मला थोडंसं जड झाल्यासारखं वाटलं, अंदाज आला काय झालं असेल. फोन ठेवला आणि मी जायला निघाले आणि परत त्याचा फोन आला, आई गेली. स्वामी समर्थ महाराजांनी शिवस्वरूपामध्ये सेशनच्या माध्यमातून आईच्या जाण्याविषयी अगोदर सांगितलं होतं. त्याचप्रमाणे ती गेल्यानंतर तिची नेमकी प्रोसेस काय करायची आहे किंवा तिचा जाण्याचा जो प्रवास आहे त्याच्या संदर्भामध्ये काय काय करायचं आहे हे देखील सांगितलं होतं. ते करत असताना त्यातली सगळ्यात महत्त्वाची अट होती ती म्हणजे अश्रू न येता हे सगळं पार पाडायचं आहे. आईचा मृत्यू होण्यापूर्वीचे 6 महिने आणि ती गेल्यानंतरचा जो काही 15 दिवसांचा काळ होता तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात कसोटीचा काळ होता असं मी मानते.
कारण त्या सगळ्या याच्यामध्ये मला प्रचंड धीर एकवटून राहायचं होतं. कुठेही मला अश्रू काढायचे नव्हते. खरं तर सोपं नाही आहे ते. नॉर्मल स्वरूपामध्ये बायकांना असंही खूप रडायला येतं. इथे तर माझी आई गेली होती, जाणार होती, मात्र मला रडायचंच नव्हतं. महाराजांनी जे सांगितलं ते पाळण्याचा मी आजही कसोशीनं प्रयत्न करते. एरवी मला खूप रडायला येतं, मात्र आईच्या संदर्भामध्ये कुठलीही आठवण सांगत असताना गळा भरून येतो, मात्र माझे अश्रू ओसंडत नाहीत. स्वामींच्या आज्ञेचा मी भंग कसा काय करू? या आज्ञेचं पालन करतच तिच्या प्रत्येक विधीमध्ये डोळ्यात अश्रू न आणता मी अतिशय शांत राहण्याचा प्रयत्न करत तिचे विधी पार पाडलेले आहेत. आज माझी आई देहानं माझ्याबरोबर नाही, मात्र तिचं चैतन्य माझ्या नसानसांमध्ये खेळतं आहे. तिचा आशीर्वादच माझ्या या कार्याची सुरुवात आहे आणि या कार्याला हातभारही लावतो आहे. PLR सेशनच्या माध्यमातून माझ्या आईच्या मृत्यूविषयी सद्गुरूंनी जे मार्गदर्शन केलं होतं त्यामागची त्यांची भूमिका अद्यापही मला पूर्णपणे उलगडायची आहे. मात्र काही गोष्टी ज्या कळाल्या आहेत त्या आपल्यासमोर मांडते. सगळ्यात महत्त्वाची जी जाणीव आहे ती म्हणजे मृत्यूविषयीची. खरं तर कुठल्याही सामान्य माणसाला मृत्यू म्हटलं की पहिल्यांदा धडकी भरते. त्यातही जवळच्या माणसाचा मृत्यू हा अतिशय त्रासदायक ठरतो. एखाद्याचा जन्म जितक्या सहजपणे आपण स्वीकारतो तितक्याच सहजपणे मृत्यू स्वीकारता यायला हवा, हेच महाराजांना मला आणि माझ्या कुटुंबियांना शिकवायचं होतं असं मला वाटतं. आजही आईची तीव्रपणे आठवण येते. मात्र तिच्या आठवणीत सगळ्यात पहिल्यांदा आठवतं तिनं जे काही वळण लावलंय, जे काही सांगितलंय ते शब्द. भगवंत कृपेचा आशीर्वाद प्राप्त होत असताना वैयक्तिक आयुष्यात एवढी कठीण परीक्षा द्यावी लागेल असा स्वप्नातही मी विचार केला नव्हता. मात्र म्हणतात ना, गुरुकृपा आणि तिची लीला ही काही न्यारीच आहे. तिचा अंत नाही आणि तिचा आपल्याला अंदाजही येत नाही. पुन्हा भेटूयात प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावरती लवकरच. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.